तब्बल 4 महिन्याने का होईना आज मी भाजी आणली आणि बनवायला घेतली. 10 रुपयाचा पावटा आहे बरं हा. आता खूप जणांनी मला कमेंट्स केल्या होत्या, खूप शहाणे आणि खूप सोज्वळ आणि खूप काही चांगली माणसंसुद्धा होती त्यामध्ये. ते म्हणाले की 10 रुपयाची भाजी ताई कुठल्या जमान्यात मिळते? तर ह्या जमान्यात मिळते. आपण ज्या शतकात आहोत त्या शतकात मिळते. तुम्ही शोधा, तुम्हाला सगळं काही मिळेल. जर तुम्ही चांगल्या पॉश ठिकाणी गेलात आणि मॉलमध्ये गेलात तर तुम्हाला 10 रुपयाची भाजी कुठेच मिळणार नाही. पण हातगाडीवर घ्यायला गेलात तर नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. थोडंसं शोधावं लागेल, थोडंसं प्रयत्न करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल. आणि अशी मेहनत आमच्यासारख्या महिला खूप घेत असतात. त्या अशी मेहनत घेऊन बघा, मी 10 रुपयाची पावभाजी शेवटी आणली, भाकऱ्या बनवल्या आणि मस्त पावट्याची भाजी असा रस्सा बनवला. आणि गावठी पद्धतीने बरं, जास्त गार्निशिंग मेकअप करत बसायचं नाही, त्याला चव वेगळीच लागते. हा काही जणांना आवडतं, ठीक आहे, प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. पण माझी चॉईस गावठीच आहे. माझ्या नवऱ्याला पण नाही आवडत माझी ही गावठी चॉईस, पण कसं का होईना मी जे काही बनवेल ते आवडीने खावंच लागतं, नाही तर उपाशी राहावे लागेल की नाही, बरोबर की नाही. तर चला, असं मस्तपैकी पावटा भाजून घेतला आणि मस्त असा रस्सा बनवला. आणि तुम्हाला सांगते काय, अशी जी भाजीला चव लागते ना, तुमच्या तोंडाला पाणी येईल. काही जणांना वाटेल काय ढगुळ पाणी बनवले, पण ह्या रस्स्यामध्ये भाकरी कालवून खातर मग तुम्हाला समजेल की जेवणाची खरी चव काय असते ते. आणि गावठी पद्धतीनेच खाल्लेलं खूप अतिउत्तम.